नीटचा घोळ काही संपण्याचं नाव घेत नाहीये। या महाघोटाळ्याचा मोठा फटका यवतमाळ जिल्ह्यातल्या एका विद्यार्थिनीला बसलेला आहे। भूमिका डांगे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे। ती आर्णीची रहिवासी आहे। भूमिकाला पहिल्या परीक्षेत 640 गुण मिळाले होते आणि ऑल इंडिया रँक 11,769 होता। मात्र दुसऱ्यांदा परीक्षा दिलेली नसताना सुद्धा तिला नवी गुणपत्रिका आलेली आणि त्यात तिचे गुण 640 वरून थेट 172 पर्यंत खाली आलेत। तसंच ती 11,000च्या रँकवरून थेट 11,15,845 वर फेकली गेली। एनटीएनं ग्रेस गुण मिळालेल्या 1500 विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा घेतली। या परीक्षेशी भूमिका डांगेचा काहीही संबंध नाही। तिने परीक्षाही दिली नाहीये। मात्र पुन्हा परीक्षेच्या निकालानंतर तिची गुणपत्रिका बदलून मिळाली, ज्यात हा घोळ समोर आल्यानं भूमिका आणि तिच्या कुटुंबियांच्या पायाखालची वाळू सरकली आहे। मुलीचं डॉक्टर होण्याचं स्वप्न भंगलंय। या संदर्भात एनटीएला ईमेल पाठवण्यात आलेला आहे, मात्र त्यांचं प्रत्युत्तर आलं नाही। त्यामुळे आता काय करावं असा प्रश्न भूमिकाच्या पालकांनी उपस्थित केलाय। त्यांचा रिझल्ट डिक्लेअर केला, त्याच्यामध्ये माझ्या मुलीचा काहीही सहभाग नसताना जी मार्कशीट दिली त्याच्यामध्ये तिला 172 मार्क दाखवत आहे। त्यामुळे मी आणि माझी मुलगी टोटल जे आहे सगम्यामध्ये गेलेलो आहे। तिथं सारखी लढत आहे, म्हणजे पुरा परिवार त्याला समजावला बसलेला आहे, परंतु ती त्या सगम्यामधून बाहेर येत नाही आहे। अशी आमच्यासोबत ही दुर्घटना घडलेली आहे। आम्ही उम्मीद करतो की जे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांच्याकडून अधिक माहिती घेऊया। श्रीकांत, हा सगळा प्रकार नेमका लक्षात कधी आलेला आहे आणि आता नेमकं आपण पाहतोय एनटीए कडून काही उत्तर आलेलं नाहीये त्यांच्या ईमेलला। मग आता पुढची पावलं काय असू शकतात? या कुटुंबाकडची काय ऑप्शन्स आहेत त्यांच्या समोर? नक्कीच आपण जर एकंदरीत बघितलं तर अनेक विद्यार्थ्यांनी नीटची परीक्षा दिलेली होती आणि आपलं कुठेतरी शैक्षणिक भवितव्य हे उज्ज्वल व्हावं या दृष्टीने विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यानंतरही या संपूर्ण परीक्षेमध्ये जो देशभरात घोटाळा पुढे आला त्याची मालिका काही संपलेली नाही, हे या घटनेवरून परत एकदा पुढे आलेलं आहे। या भूमिका डांगे या विद्यार्थिनींनी ही फेरपरीक्षा दिलीच नव्हती। जेव्हा पहिल्या परीक्षेमध्ये घोळ झाल्याचं पुढे आलं आणि ज्यांना ग्रेस गुण मिळालेले होते अशा 1500 विद्यार्थ्यांची परीक्षा घेण्यात आलेली होती आणि ही परीक्षा न देता भूमिकाला मात्र मार्कशीट मिळाली आणि या मार्कशीटमध्ये तिची जी रँकिंग आहे ही कमालीची घसरलेली आहे। तिला 640 मार्क सुरुवातीला जे मिळालेले होते ते थेट 172 वर खाली आलेले आहे आणि त्यामुळे जबर मानसिक धक्का हा भूमिकाला तर बसलेलाच आहे आणि तिला ज्या पद्धतीने हा धक्का बसला त्यामधून ती सावरण्याची अजूनही शक्यता नाही। परंतु पालकांनी मात्र आता कुठेतरी धडपड सुरू केलेली आहे। संबंधित विभागाला मेल पाठवलेला आहे। कोर्टातून देखील न्याय मिळेल का अशी आशा त्यांना आहे। परंतु हा संपूर्ण प्रकार जर बघितला तर भूमिकाचं भवितव्य मात्र हे टांगणीला लागलेलं आहे, यावरून स्पष्ट होत आहे। नक्कीच श्रीकांत, या सगळ्या नीट पेपर फुटीचं घोटाळ्याचं राज्यातलं कनेक्शन आपण पाहिलेलं होतं। या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर यवतमाळ मधली भूमिका जिला याचा फटका बसला, भूमिका एकटीच आहे का आणखी कुणी असे काही विद्यार्थी समोर आलेले आहेत राज्यातून किंवा यवतमाळमधनं की ज्यांना अशा प्रकारे फटका बसला? या सगळ्याचा काय नेमकं आणि आता या सगळ्या संदर्भात हे कुटुंब जे आहे ते स्थानिक लोकप्रतिनिधी असतील किंवा संबंधितांकडे कशा प्रकारे पोहोचणार आहे, काय नेमकं? एकंदरीत साधारण कुटुंबातील ही विद्यार्थिनी आहे। तिचे वडील ग्रामीण रुग्णालयामध्ये छोटी मोठी नोकरी करतात आणि मुलीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी पै गोळा केला, तिला चांगलं शिक्षण दिलं। परंतु आता जेव्हा तिला चांगले मार्क्स परीक्षेमध्ये मिळालेले होते नीट परीक्षेमध्ये आणि फेर परीक्षा न देताही तिला जी मार्कशीट मिळाली आहे त्यामुळे तो जो धक्का बसलेला आहे असा प्रकार निश्चितच अनेकांसोबत देखील घडला असू शकतो। राज्यात आपण जी मालिका बघितली होती नीट घोटाळ्याची, अनेक विद्यार्थी यामध्ये भरडल्या गेलेले आहे आणि भूमिका देखील त्याच मालिकेतील एक विद्यार्थिनी आहे। नक्कीच अपडेट तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।